सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तहसील कार्यालयाचे विभाजन होऊन आश्वी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण नसून ज्या गावांना याबाबत तक्रार आहे अशा गावांना तसेच संगमनेर तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊनच अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय घेणार असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. संगमनेर शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर एक मेसेज आला होता अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात. बराच त्याच्यामध्ये विरोधकांनी संगमनेरच्या उहापोह करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे का डायरेक्ट संगमनेर तालुक्याचंच विभाजन होतंय. परंतु यापूर्वी महाराष्ट्र शासनानेच निर्णय घेतला होता का ज्या भागामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या भागामध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण करायचं. आपल्या नगर येथे सुद्धा नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी सुरू झालंय. नाशिक विभागामध्ये 14 ठिकाणी अप्पर तहसील संदर्भातली मागणी लोकांची होती. त्यानुसार आपल्या इथं सुद्धा ज्यावेळेस तो मेसेज मी सुद्धा सोशल मीडियावर बघितला, त्याच्यावरती त्या पत्रावरती तसा फक्त एक ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी पत्र आल्यानंतर हे केलं, तो एक प्रस्ताव अधिकारी स्तरावरती बनवला गेला होता. तो काय परिपूर्ण नव्हता. परंतु त्यावेळेस कुणीतरी असं त्यांचं म्हणणं आहे का कार्यालयातून कुठल्या तरी कर्मचाऱ्याकडून तो खुरसळपणा झाला असावा. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेने माझ्यावरती जो विश्वास टाकला, या मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं. 40 वर्षाच्या साम्राज्याच्या दहशतीला कंटाळून त्यांनी मला इथं त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय. या संगमनेर तालुक्याच्या माझ्या मतदारसंघातील कुठलाही शासकीय स्तरावरील जो निर्णय असेल, हा निर्णय होताना या मतदारसंघातील जनतेला, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही. आता सुद्धा हा प्रस्ताव गेल्याबाबत समजलं तर हा प्रस्ताव पुढे जो अजून गेलाय विभागीय स्तरावरती आहे तो. माझी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्याशी यावर चर्चा आलेली आहे. प्रस्ताव पुढे बनवण्यात सांगण्यात आला होता, त्यानुसार तो पुढे गेला. तो जाताना महसूल विभागाकडून काळजी घेतल्या गेली नसावी असं मला जी माहिती घेतल्यावर समजलं. माझी मंडल जे आहेत अप्पर तहसील होणं ही नागरिकांचीच मागणी होती. ते ठिकाण ठरवण्यासंदर्भातला जो काही उहापोह चालू आहे, आता काहींना वेगवेगळे नावं पुढे येत आहे. परंतु माझं तर म्हणणं हे राहील का नागरिकांना विचारल्याशिवाय याच्यामध्ये पुढे जाणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला बोलवलंय, त्यावेळेस मी या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती आणण्याची त्यांना विनंती करून जोपर्यंत या मतदारसंघातील नागरिकांचं समाधान होत नाही, त्यांच्या येऊत नाही, तोपर्यंत आपण ते पुढे जाणार नाही. ते जाताना सुद्धा यापूर्वी ज्या मंडळाच्या रचना झाल्या आहेत, मंडळाच्या रचनामध्ये सुद्धा फेर रचना होणं अपेक्षित आहे. आज जसं संगमनेर खुर्द असेल, निमज असेल, त्यांना जनतेच्या सोयीनुसारच हा निर्णय भविष्यात पुढे घेतला जाईल. परंतु दुर्दैवाने 2-3 दिवस सोशल मीडियामध्ये असं भासवलं गेलं तर तालुक्याचंच विभाजन होतंय. त्यामध्ये तालुक्याचं विभाजन कुठेही होत नाहीये.
की प्रशासकीय कामकाजाचा जो भाग आहे, यापूर्वी जसं आपल्या सगळ्यांची मागणी होती, आपल्याला अहिल्यानगर संगमनेरवरून नाकोड्यावरून जाताना अंतराचा किंवा दिवसभर कामासाठी तात्काळ थांबावं लागत होतं. त्या अनुषंगाने नंतर शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं. आज संगमनेरच्या भौगोलिक दृष्टीने खूप मोठा तालुका असल्यामुळं याच्यामध्ये अप्परची निर्मिती होणं हे शासनाचं धोरण आहे. हे काय माझं किंवा कोणाचं व्यक्तिगत धोरण नाहीये. त्यामुळं शासनाच्या धोरणानुसारच हे सुरू आहे. फक्त गावं घेताना जे घाई झाली, अजून मी तर बोललो तर ते म्हणे हा परिपूर्ण नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये पहिला बनवला होता, त्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या केल्या होत्या, दुरुस्त्या सुचवल्या होत्या. तो आला नाही, पण जाणून बुजून खोडसाळपणे हा झाला. हा आल्यानंतर सुद्धा संगमनेराच्या विरोधकांकडून जाणून बुजून सोशल मीडियावरती एक वातावरण, त्यांच्याकडे आता सध्या कुठलाही राजकीय अजेंडा नसल्यामुळं लोकांनी त्यांना आराम करण्याला, विश्रांतीसाठी ठेवल्यामुळं त्यांना, मला असं म्हणावं लागेल, वैफल्यातून त्यांनी हा प्रकार पुढे चालवला आहे. माझी विनंती राहील, नागरिकांना विचारल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. यामध्ये त्या गावांना विचारल्या जाईल. जे गाव पुढे आहेत त्यांना विचारल्याशिवाय, समजा उद्या संगमनेर खुर्दचा विचार होईल, सामनापूरचा विचार होईल, सुकेवाडीचा सामनापूरचा विचार होईल, तर कुठे येणे ह्या प्रस्ताव तयार काही गावं जी आहेत समाविष्टमध्ये इच्छुक नाही म्हणले, ते गाव पुढे वगळून आपण आज हा जो पुढे गेला हा का अंतिम नाहीये, हा प्रस्ताव आहे. आणि मला तर शंका आहे याच्यामध्ये काही जणांनी जाणून बुजून खोडसाळपणे अजून त्यांचे काही लागेबंद सरकारी कार्यालयामध्ये जे आहेत त्या लोकांकडून हा एक त्याच्यामध्ये काही अंतर्गत बदल करून जाणून बुजून राजकीय वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगाने वातावरण संगमनेर तालुक्याचं खराब करण्याच्या हिशोबाने हा प्रकार झालाय का, याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांशी मी बोललोय. त्यांना त्या पद्धतीने त्यावरती लक्ष, माझ्यावरती एवढं प्रेम केलंय या जनतेने, महायुतीवरती प्रेम केलंय. आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देताना त्यांनी विश्वास टाकलाय. त्या विश्वासाला माझ्याकडून संगमनेरच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना शासकीय स्तरावरती हा जनतेला, नागरिकांना विश्वासात न घेता होणार नाही. त्यामुळं याबाबत ज्या चर्चा चालल्यात या कुठेतरी थांबल्या पाहिजे. शावीद शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली
अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.